नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि निकालही जाहीर झाला. यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे की सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदावरती कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. 65 सदस्य संख्या असलेल्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक भारतीय जनता पक्षाने जागा जिंकल्या आहेत. तब्बल 27 जागा जिंकून भारतीय जनता पक्ष या ठिकाणी एक नंबरचा पक्ष ठरला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 20 जागा आणि त्यांनी पुरस्कृत केलेली 1 जागा अशा 21 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने या ठिकाणी 14 जागा जिंकल्या आहेत. तर इतर पक्षांनी या ठिकाणी 2 जागा जिंकल्या आहेत. यामुळे आता सत्ता स्थापन करताना या ठिकाणी वेगवान घडामोडी आता घडू लागल्या आहेत. या ठिकाणी सुरुवातीला पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांच्यामध्ये बैठक होऊन सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून या दोघांबरोबरच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या तिघांच्या दरम्यान बैठक होऊन काही चर्चा झाली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा सातारा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नव्याने निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा सत्कार घेण्यात आला होता. आणि त्या दरम्यानही आज पुन्हा एकदा दुसरीकडे सुरुवातीला अगोदर मंत्री शंभूराज देसाई त्याचबरोबर मंत्री मकरंद पाटील श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांची बैठक झाल्यानंतर याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा सुरू होती. आणि यावेळेस शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्षाने कोणतेही या ठिकाणी सत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून वक्तव्य केले नसल्याचं सांगितलं होतं. मात्र आज मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी जरी आम्हाला संख्याबळ कमी असलं तरी आम्ही जिल्ह्यामध्ये 1 नंबरच्या संख्येने जिंकलोय आणि आम्ही सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू असं वक्तव्य नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्काराच्या वेळेस केलं. यामुळे आता सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद असेल किंवा सत्ता असेल 33 जागांचे बहुमत मिळवताना कोण कोणाबरोबर युती करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीतच 65 सदस्य संख्या असल्यामुळे 33 संख्या ही बहुमताची संख्या आहे. आणि यामध्ये आता सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष हा सत्ता स्थापन करतोय की 2 नंबरला असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि 3 नंबरला असलेली शिवसेना या दरम्यान कोणाकोणामध्ये युती होते याकडे संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत अध्यक्ष निवडीच्या बाबतीत अद्यापही कोणत्याही सूचना आल्या नाहीत. कदाचित उद्या सोमवार असल्यामुळे उद्यापासून कदाचित निवडीची प्रक्रियेला सुरुवात होईल आणि यानंतरच खऱ्या अर्थाने यामधला आणखीन बैठका मोठ्या प्रमाणामध्ये होऊन यामधून अंतिम जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष असतील किंवा इतर सभापती पदे असतील ही कोणाला मिळणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. एकंदरीतच आता जिल्ह्यातील 4ही मंत्री ॲक्टिव्ह मोडवरती आलेले असून कोण कोणाबरोबर युती करते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोणत्या पक्षाच्या कोणाची वर्णी लागेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.